हा दादा, तुमचं नाव आणि पत्ता सांगा. कुंजाजी गोविंदा गायकी, राहणार रासलगाव, तालुका जळगाव, जिल्हा बुलढाणा. अच्छा, बरं. आपण आपली धन्वंतरीची औषधी कशासाठी वापरली? अस्थमासाठी. अच्छा, तुम्हाला अस्थम्याचा त्रास होता. हो, मला 2008 पासून अस्थमा आहे. अच्छा, मग त्यासाठी तुम्ही कुठली कुठली ट्रीटमेंट घेतलेली आहे अगोदर? मलकापूरला झावर, अकोल्याला गुप्ता, हा. नागपूरला पण गुप्ता. म्हणजे जवळपास मी 5-6 लाख रुपये याच्यात खर्च केलेला आहे. असं मागच्या किती वर्षामध्ये? हे 2 वर्ष. असं 2 वर्षाच्या बरं. आधी आणि- मला कमी त्रास होता, पण 2 वर्षापासून जास्त त्रास व्हायला लागला. आणि अस्थम्याचा त्रास तुम्हाला कधीपासून आहे? मग 2008 पासून. 2008 पासून, म्हणजे आता 2015, 7 वर्ष. 7 वर्ष झाली. हो. बरं. तर मला मध्यंतरी नागपूर हे ते सर्व आता 6-7 लाख रुपये गेले. हा, ऍक्च्युअली तुम्हाला अस्थम्याचा त्रास काय व्हायचा? मला अस्थमा म्हणजे श्वासोच्छ्वास भरून यायचा आहे. असं. हां, कप दाटायचा हा. आहे. श्वासोच्छ्वास होऊन कप हे पडायचा आहे. असं. हां, जीव बरं. घाबरायचा आहे. असं. हां. तर आता आणि मग तुम्हाला धन्वंतरीच्या औषधीचा काय अनुभव आला? मला तर पहिले विश्वासच बसत नव्हता. हा. मग पिंटू डोलेने त्यांनी सांगितलं की काका तुम्ही हे वापरून पहा. बरं. बरेचसे तुम्ही औषधं घेतले आहे, हा. पण आता हे वापरून पहा. हा. मग मी धन्वंतरी चालू केली. 5-6 महिने झाले. कॅप्सूल इमोरिच आणि डिटॉक्सिफाय चालू केलं. हो, हे 2 बरं. चालू केले. हा. आज 6-7 महिने झाले घेऊन राहिलो मी. हा. आता मला चांगला आराम आहे. अच्छा, मग तुम्ही अस्थम्यासाठी काही पंप वगैरे ओढायचे का? नाही, आधी पंप गोळ्या आहेत भरपूर चालू होतं मला. हा. बर. हा, पंप आणि- आहेत. आता पंप हल्ली बंद आहे. अच्छा, तुम्हाला- एखाद्याकडे जीव घाबरला तर पंप घेतो, नाही तर असं मग फार क्वचित. फारच नाही तर तुम्हाला पंपची काही आवश्यकता पडत नाही. नाही. ह्या गोळ्या 2 टाइम घेतो मी, सकाळ संध्याकाळ. मग आता धन्वंतरीच्या औषधीबद्दल तुमचं पूर्णपणे समाधान आहे पूर्णपणे समाधान आहे. की तुम्हाला चांगली औषधी मिळाली? चांगली औषधी मिळाली. बरं, धन्यवाद. धन्यवाद.